आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा। जसं की हिवाळ्यात गाजर असतातच आणि गाजरचा हलवा पण खूप हेल्दी राहतो। त्याच्यामुळं आपण गाजरचा हलवा आज बनवणार आहोत आणि त्याच्याकरता मी ते 2 गाजर धुवून आणि त्यांना किसून घेतलेले आहेत। आपण मिक्सरने पण काढू शकतो, पण मी किसूनच घेतलेले आहेत। मुलांना असं तर नाही देऊ शकत, पण आपण गाजरचा हलवा बनवून देऊ शकतो आणि तो खूप टेस्टी पण लागतो आणि लहान मुलं खातात। तर प्रोसेस बघून घेऊ। इथं मी 1 चम्मच तूप घेतलेलं आहे। तूप जास्त पण घेऊ शकतो। त्याच्यानंतर त्याच्यात गाजर जे किसलेलं होतं ते टाकून दिलं आणि साधारण 2-3 मिनिटं त्याला आतमध्ये चांगलं कलर येऊ द्यायचा मस्त आणि मस्त भाजून घ्यायचं, जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे बिलकुल तसंच। आणि नंतर हे बघा मी साखर पण घेतलेली आणि काजू बदाम पण घेतलेले आहेत। ही जी साखर आहे ती आपण आपल्यानुसार घेऊ शकतो। त्याच्यानंतर 2-3 मिनिटानंतर आपण साखर त्याच्यात ॲड करायची आणि चांगलं हलवून घ्यायचं। असं ज्या प्रकारे मी दाखवलं आहे तसंच हलवून घ्यायचं त्याला व्यवस्थित आणि मग त्याला पाणी सुटेल आता थोड्या वेळाने आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात दूध ॲड करायचं। मी दूध टाकलेलं आहे। दूध टाकलं का छान लागतं आणि एकदम मस्त। हे बघा मी दूध टाकून झालं। आता एवढं दूध त्याच्यात आटू द्यायचं। आटल्यानंतर आपल्याला बाकीचं प्रोसेस करायची। हे दूधला आटायला साधारण 5-1 मिनिटं तर लागतातच। त्याच्यानंतर काजू बदाम थोडे थोडे असे तुकडे करून घ्यायचे आणि मग त्याच्यात ॲड करायचे। जास्त प्रोसेस नाही आहे, एकदम सोपं आणि साधं 10-15 मिनिटात बनवून तयार होतो हलवा आणि एकदम टेस्टी लागतो खायला। तुम्ही नक्की ट्राय करा। त्याच्यानंतर हे बघा सगळं दूध आटून झालेलं आहे, त्याच्यामुळं मी आता त्याला बंद करणार आहे गॅस आणि हे बघा गरम गरमच काढला आहे हलवा। किती सुंदर आणि छान दिसतोय आणि खायला पण टेस्टी मुलंसुद्धा खातील। जशी माझी मुलगी खाते तसं ती 1.5 वर्षाची आहे आणि ती सगळं काही खाते। त्याच्यासाठी तिला काही वेगळं बनवायचं काम नाही पडत मला। जे आम्ही खातो तेच ती पण खाऊन घेते आणि हा हलवा असा मुलं गाजर तर काही खात नाही आणि लहान पोरांना आपण गाजर देऊ पण शकत नाही, चोकिंग होते त्याच्यामुळं। पण हलवा मात्र देऊ शकतो आणि हिवाळ्यात खूप टेस्टी आणि हेल्दी राहतो हलवा। खूप छान लागतो खायला पण एकदम मस्त लागतो। आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की माझी मुलगी सगळं काही भाजी पोळी का खाते म्हणून कमेंटमध्ये येस म्हणा आणि मी त्याच्यावर ब्लॉग बनवेल की ती सगळं काही कसं काय खाते किंवा सवय कसं काय तिला लावली मी सगळं भाजी पोळी खाण्याची। आताशी ती 1.5 वर्षाची आहे, पण ती सगळं काही खाऊन घेते। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा, नक्की करा पण। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।